सुरुवातीला मी माझी ओळख करून देते. माय सेल्फ उगल मुगले PB. आज आपण जो चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ दिस मायक्रोब्स. चॅप्टर तत्पूर्वी सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की लिव्हिंग वर्ल्ड किंवा लिव्हिंग, व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग? लिव्हिंग म्हणजे काय सांगता येईल का? व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग? लिव्हिंग म्हणजे काय? कोण सांगताय? ब्लॅकबोर्डचं व्यवस्थित दिसतंय का? ब्लॅकबोर्ड वरील दिसतंय का व्यवस्थित? ओके, सांगा. टेल मी व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग और डिफाइन लिव्हिंग. व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग? लिव्हिंग म्हणजे काय? कोण सांगताय लिव्हिंग म्हणजे काय? पटकन सांगा. जिवंत. ओके, इथपर्यंत कन्फर्म. जिवंत म्हणजे लिव्हिंग म्हणजे की ज्याच्यामध्ये जीव आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये जीव आहे. इंग्लिशमध्ये सांगता येईल का व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग? लिव्हिंगचा अर्थ काय होतो? बघा, मी तुम्हाला सांगते, केअरफुली लिसन करायचं आहे. 1 मिनिट केअरफुली लिसन करायचं आहे सर्वांनी. आता कुणीही मध्ये बोलू नका, व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. आता लिव्हिंग, लिव्हिंग म्हणजे लिव्हिंगच्या तुम्हाला सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक्स सांगते. द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ दिस लिव्हिंग, इट इज ऑल्सो ग्रोथ, डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन, देन मेटाबॉलिझम और लोकोमोशन किंवा और सेल्युलर ऑर्गनायझेशन. दीज आर द मेन अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहे. आता सुरुवातीची मी कॅरेक्टरिस्टिक्स फीचर काय सांगितली तुम्हाला? लिव्हिंग. व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग म्हणजे ह्या ठिकाणी सुरुवातीची जी मी कॅरेक्टरिस्टिक्स सांगितली तुम्हाला, ग्रोथ म्हणजे ग्रोथ म्हणजे काय की त्या ठिकाणी वाढ. आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? वाढ असे म्हणतो. बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो? वाढ असे म्हणतो. तर म्हणजेच काय? इन्क्रीजिंग इन ए मास ऑफ बॉडी अँड इट ऑल्सो शोज द लिव्हिंग ऑब्जेक्ट. अँड इट ऑल्सो शोज लिव्हिंग ऑब्जेक्ट. तुम्हाला मी एक सांगते की नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टची सुद्धा ग्रोथ होते. ती कशी काय? बघा, फॉर एक्झाम्पल माउंटेन्स घ्या, सँड्स घ्या. These are the accumulation of this material on this outer surface. म्हणजे सांगायचं काय की ज्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टमध्ये जी ग्रोथ होते इन ए आउटसाइड अँड लिव्हिंगमध्ये जी ग्रोथ होते इट इज ऑल्सो इनसाइड. इनसाइड. पण तुम्हाला असंही म्हणता येणार नाही आहे की ग्रोथ इट इज ऑल्सो डिफायनिंग प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स घ्या, रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन त्याला मराठीत आपण प्रजनन क्रिया असे म्हणतो. इट इज ऑल्सो मेन अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहे. ओके, तर ह्या ठिकाणी रिप्रोडक्शनचे 3 टाईप आहेत. नंबर 1 सेक्शुअल, सेकंड 1 असेक्शुअल अँड थर्ड 1 व्हेजिटेटिव्ह. तुम्हाला नंबर 1 सांगते, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे त्या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं. द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म द झायगोट, त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असे म्हणतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मेल अँड फिमेल गॅमेट्स तुम्हाला आढळून येणार नाही. म्हणजे विदाउट मिक्सिंग. दीज आर द ॲपोमिक्सिस, विदाउट मिक्सिंग ऑफ दिस मेल अँड फिमेल गॅमेट्स. इट इज ऑल्सो युनिपॅरेंटल. जे असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे इट इज ऑल्सो युनिपॅरेंटल. ओके, त्याच्यानंतर तिसरा मी तुम्हाला सांगितलं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय की दिस रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो टेक्स प्लेस बाय व्हेजिटेटिव्ह पार्ट. प्लांटचे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे, रूट, स्टेम अँड लीफ, यांच्या मार्फत रिप्रोडक्शन हे घडून येतं. ओके, इथपर्यंत कन्फर्म. म्हणजे तुम्हाला अजून एक सांगता येईल की लिव्हिंगचं रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो मेन अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहे, परंतु इट इज नॉट डिफायनिंग प्रॉपर्टीज ऑफ दिस लिव्हिंग. म्हणजे त्याचं रिप्रोडक्शन घडून येतंय, त्यांच्यामध्ये ग्रोथ ही घडून येते, म्हणून त्याला लिव्हिंग म्हणता येणार नाही. काय सांगायचं मला की लिव्हिंग म्हणजे काय की लिव्हिंगच्या इट इज ऑल्सो मेन अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर देअर इज अ ग्रोथ, रिप्रोडक्शन, देन थर्ड मेटाबॉलिझम. म्हणजे नुसती त्याच्यामध्ये ग्रोथ होते म्हणून त्याला लिव्हिंग म्हणता येणार नाही. नुसतं त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन घडून येते म्हणून त्याला लिव्हिंग म्हणता येणार नाही. तर लिव्हिंग म्हणजे ह्या लिव्हिंगचा स्टडी आपण ह्या बायोलॉजीमध्ये केला जातो. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता इट इज ऑल्सो स्टडी ऑफ लाईफ. इट इज ऑल्सो स्टडी ऑफ लाईफ ऑन ए अर्थ.
ह्या बायोलॉजी प्रोसेसमध्ये पूर्ण लिव्हिंगबद्दल, देर इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जेवढे जे नॅचरल प्रोसेस आहे, जेवढे जे लाईफ सायन्स आहे, याचं स्टडी आपण ह्या बायोलॉजीमध्ये आपण करणारच आहोत. आता त्याच्यानंतर तिसरी जी मी प्रॉपर्टी जी मी तुम्हाला सांगितली, तिसरी प्रॉपर्टीज कोणती सांगितली मी तुम्हाला, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, चय अपचय क्रिया. ओके, तर अशी ही मेटाबॉलिझम म्हणजे काय की सम टोटल ऑफ ऑल द रिॲक्शन इट इज ऑल्सो टेक्स प्लेस इन ए बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम. मेटाबॉलिझम ही सुद्धा इट इज ऑल्सो मेन अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे तुम्हाला पाहायला भेटेल. पण त्या ठिकाणी असंही मला सांगायचं आहे की नुसतं त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम ही क्रिया ही घडून येते, म्हणजे इट इज नॉट डिफायनिंग प्रॉपर्टीज ऑफ दिस लिव्हिंग. म्हणजे सांगायचं काय की लिव्हिंग हा जो वर्ड आहे इट इज ऑल्सो मेन अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ, त्याच्यामध्ये ग्रोथ होते, रिप्रोडक्शनची ही क्रिया घडून येते, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन अँड इट इज ॲबिलिटी टू सेन्स अँड रिस्पॉन्ड टू इट. These are the main and important characteristics features of living. आता हा भाग तुम्हाला शक्यतो नव्हता, परंतु लिव्हिंग म्हणजे काय ते मी तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. लिव्हिंग म्हणजे इट इज ऑल्सो मेन अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ दिस ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन अँड ॲबिलिटी टू सेन्स अँड रिस्पॉन्ड टू इट. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता लिव्हिंग म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल की ज्याच्यामध्ये वाढ होते, प्रजननची क्रिया होते, चय अपचयची क्रिया होते, सेल्युलर ऑर्गनायझेशन होतं, सेल्युलर डिव्हिजन होतं, किंवा हे जे एन्व्हायरमेंट आहे त्याला आपण मिळतं जुळतं करणं, ह्या सर्व ज्या प्रॉपर्टीज आहे दीज आर द लिव्हिंग. सजीवाच्या ज्या आहेत ह्या सर्व प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर सुरुवातीला आपण हा जो चॅप्टर जे स्टार्ट करताना लिव्हिंग बर्न अँड क्लासिफिकेशन ऑफ दिस मायक्रोब्स, तर लिव्हिंग म्हणजे काय ही कन्सेप्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर केलेली आहे. आता तुम्हाला एक सांगते की देर इज अ 80 to 90 मिलियन्स ऑफ दिस स्पीसीज आर एक्झिस्ट ऑन अर्थ. काय सांगितलं मी, 80 to 90 मिलियन्स ऑफ दिस स्पीसीज आर एक्झिस्ट ऑन ए अर्थ. ह्या पृथ्वी तलावर तुम्हाला 80 ते 90 मिलियन स्पीसीज ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या पाहायला भेटतील. तर असं हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, असं हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर डिवायडेड इंटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. याचं डिव्हिजन केलेलं आहे. तर याला काय म्हटलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बघा तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये त्या ठिकाणी तुम्ही 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, नेक्स्ट पॉईंट मी घेते लिव्हिंग, ह्या ठिकाणी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली मी. नेक्स्ट पॉईंट मी घेते 5 किंगडम सिस्टीम ऑफ दिस क्लासिफिकेशन. 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, इन मराठी आपण त्याला काय म्हणतो, पंचसृष्टी पद्धत. बरोबर आहे, पंचसृष्टी पद्धत. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, सुरुवातीला 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही सांगण्यापूर्वी मी तुम्हाला त्याची सुरुवात कशी झाली ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. सुरुवातीला आपण घेऊया. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते 2 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. 2 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इट इज ऑल्सो फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस्ड बाय कार्ल लिनियस. कार्ल लिनियस हा सायंटिस्ट होता, त्याने सर्वात आधी सुरुवातीला 2 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही इंट्रोड्यूस केली. तर ते 2 किंगडम कोणते होते, नंबर 1 व्हेजिटेबिलिया अँड सेकंड 1 ॲनिमलिया. नंबर 1 व्हेजिटेबिलिया, सेकंड 1 ॲनिमलिया. ओके, हे 2 किंगडम होते. परंतु ह्या 2 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये त्याला म्हणजे असं आढळून आलं, इट इज ऑल्सो इनॲडेक्वेट फॉर दिस क्लासिफिकेशन ऑफ दिस सम ऑर्गॅनिझम. म्हणजे ही अपुरी, त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया झालं किंवा फंगाय झालं किंवा त्याच्यामध्ये प्रोटिस्टा झालं, यांना जागाही नव्हती. आणि हे कार्ल लिनियसनी 2 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कधी इंट्रोड्यूस केली, इन 1753 मध्ये. इन 1753 मध्ये. ओके, इथपर्यंत कन्फर्म. नंतर 1866 मध्ये हॅकल हा एक सायंटिस्ट होता, त्याने सजेस्ट केलं इट इज ऑल्सो 3rd किंगडम सिस्टीम ऑफ दिस क्लासिफिकेशन. 3rd किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. तर त्याच्यामध्ये इन 3rd किंगडम सिस्टीम ऑफ दिस क्लासिफिकेशन मध्ये इट इज ऑल्सो शोज देर इज अ 3 किंगडम. नंबर 1 किंगडम इट इज ऑल्सो किंगडम प्रोटिस्टा, देन मोनेरा, देन फंगाय, हे त्याच्यामध्ये ॲड केले.
हे त्याच्यामध्ये ॲड केले. ओके, त्याच्यानंतर इन 1925 मध्ये चॅक टोल हा एक सायंटिस्ट होता, त्याने इंट्रोड्यूस केलं. काय इंट्रोड्यूस केलं? देर इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 ग्रुप आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 ग्रुप आहे. तर नंबर 1 प्रोकॅरियोट्स अँड सेकंड 1 युकॅरियोट्स. नंबर 1 प्रोकॅरियोट्स अँड सेकंड 1 युकॅरियोट्स असे 2 ग्रुप त्यांनी सांगितले. बघा मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज सांगते. 5 किंगडम सिस्टीम सुरू होण्याच्या आधी. ओके, त्याच्यानंतर इन 1935 मध्ये कोपलँड हा एक सायंटिस्ट होता, त्याने काय इंट्रोड्यूस केलं? इट इज ऑल्सो इंट्रोड्यूस देअर इज अ 4 किंगडम सिस्टीम ऑफ दिस क्लासिफिकेशन. तर त्याने 4 किंगडम आहे असे सांगितले. कोणते? नंबर 1 मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, देन प्लांट्स अँड ॲनिमलिया. हे 4 त्यांनी सांगितले. ओके, म्हणजे इथपर्यंत हे सिक्वेन्स वाईज तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर इन 1969 मध्ये R.H. विटाकर, रॉबर्ट हार्डिंग विटाकर हा एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट होता, त्याने काय इंट्रोड्यूस केलं? ही 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केली. 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इट इज ऑल्सो फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस. कधी? इन 1969 मध्ये. तर असे जे 5 किंगडम जे आहेत, 5 किंगडम जे आहेत, टेल मी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नंबर 1 किंगडम कोण सांगतंय? नंबर 1 किंगडम कोण सांगतंय? 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही जी इंट्रोड्यूस केली त्याच्यामध्ये जे 5 किंगडम R.H. विटाकरनी हा एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट होता, हे जे 5 किंगडम त्याने जे सांगितले ते किंगडम कोणते सांगता येतील का? नंबर 1 किंगडम मोनेरा, सेकंड 1 किंगडम प्रोटिस्टा, थर्ड 1 किंगडम फंगाई अँड 4th किंगडम प्लांट्स अँड 5th किंगडम 5 किंगडम कोणती आहे? किंगडम ॲनिमलिया. असे हे 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्यालाच आपण काय म्हणतो? पंचसृष्टी पद्धत. काय म्हणतो आपण याला? पंचसृष्टी पद्धत असे म्हणतो. तर असे हे 5 किंगडम त्याने इंट्रोड्यूस केले. कधी? इन 1969 मध्ये. इन 1969 मध्ये त्याने हे इंट्रोड्यूस केले. ओके, मग ही जी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे त्याच्या आधी बऱ्याच जणांनी इंट्रोड्यूस केले, ते मी तुम्हाला सांगितलेले. कार्ल लिनेसनी 2 किंगडम सिस्टीम केल्या, नंतर कोपलँडनी, नंतर चॅटननी सांगितलं. पण ही जी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही जी R.H. विटाकरची ही पंचसृष्टी जी पद्धत जी आहे, इट इज ऑल्सो शोज द फायलोजेनेटिक रिलेशनशिप बिटवीन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ही जी पंचसृष्टी ही जी पद्धत जी आहे इट इज ऑल्सो 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. इट इज ऑल्सो शोज द फायलोजेनेटिक रिलेशनशिप बिटवीन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड these it is also shows these 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जी ही जे आहे त्याच्यामध्ये बरेचसे जे क्रायटेरिया आहेत, बरेचसे काही क्रायटेरिया आहेत. these criteria this used by this R.H. विटाकर in a 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही इंट्रोड्यूस केली. म्हणजे काही क्रायटेरियाचा यूज करून त्याने 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही इंट्रोड्यूस केली.